मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो आपण तोंडराच्या रानामध्ये आलोय. या ठिकाणी या पॉईंटवरती आपण अजून एक बारी या ठिकाणी येऊन गेलेले. आपण आलो होतो या ठिकाणी आपण पाणी काढलं होतं. पक्षी आणि प्राण्यांना पाण्याची सोय केली होती. या ठिकाणचं हे जो पाण्याचं जे ठिकाण आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, हे जे पाण्याचं ठिकाण आहे आपण पाहतोय, हे पाण्याचं ठिकाण आपण बऱ्याच वेळा या ठिकाणी आपण पाणी काढलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाणी आपण पक्ष्यांना प्राण्यांना काढलेलं असते. या ठिकाणचं झरा हे पाणी कधीच आटत नाही. पण विशेष मित्रांनो या ठिकाणी आज आपण पाहतोय, मी या ठिकाणी आलोय. तर मी पाहिलं तर या ठिकाणी जो प्राण्यांचं जे येऊन जाऊन जी माती आहे, ती पूर्णपणे त्या डोंगरावरती आपण उकरलेली ते पूर्ण गाडले गेलेले. आपण या ठिकाणी पाणी काढत असतो. चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आहे ना या ठिकाणी मी आता आलोय. तुम्ही पाहू शकताय. हे बघा, मी तुम्हाला दाखवतोय. हे जे पूर्ण डोंगर आहे हा पूर्ण पायाने मातीनं गाडून गेले. बघा, हे जे प्राण्यांचं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ठसं लागलेले, माग लागलेले. हे पूर्णपर्यंत जो पाणी आहे ते पूर्ण गाडून गेलेले. आता मी या ठिकाणी पुन्हा हे पाणी उकरणार आहे. आपण म्हणजे आपलं काही साहित्य आणलं नाही उकरायला, आपण हातानेच ट्राय करणार आहे. पाहू या ठिकाणी. आता आपण मेचं ही 20 तारीख आहे मित्रांनो, तरी पण या ठिकाणी पाणी असू शकतं. 100% पाणी असणार आहे, कारण हे गाडलंय त्याच्यामुळे ते पाणी आता पूर्ण आतमध्ये गेलेले. तर चला वेळ न आता आपण आपल्या पुढच्या वेळेला सुरुवात करूया. पक्षी आणि प्राण्यांसाठी आपण आता हे पाणी काढणार थोड्या दिवसामध्ये. पाऊस पडणार आहे मित्रांनो, पण तोपर्यंत तरी या ठिकाणी पक्षी प्राणी पाणी पिऊन जातील. प्राणी ताणलेले जर हे आपण उकरायला सुरुवात करूया. आता आपल्याकडे हात्यार नाही काही, आपल्याकडे पुती कोयते आणि त्या ठिकाणी आपण हे जे आपलं टप आहे, गमेला म्हणतो आम्ही त्याला, तो इथं ह्या ठिकाणी आहे. तर ते आपण आता पाणी उकरायला सुरुवात करूया. मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी या ठिकाणी पाणी काढणार आहे. पाणी आहे का हे पण आपल्याला बघायचे आता, कारण मेची 20 तारीख आहे. शेवटचं जबरदस्त असा उन्हाचा कडाका असणारा हा मेचा महिना आहे. या ठिकाणी पाणी आता आपण काढणार आहे. तर मित्रांनो हे बघा, आता ही जी माती आहे ना, ही आपल्याला आता हा जो कोयता आहे, हा कोयता मित्रांनो आपण सेफ्टीसाठी आणतोय. कारण रानामध्ये ना बिबट्याची भीती असते, त्याच्यामुळे हे आपल्या सुरक्षेसाठी आपण हा कोयता सतत आपल्या जवळ ठेवतोय. हातामध्ये घेऊन येतोय आपण. तर आता ही आपण यानेच उकरणार आहे. तर याने ट्राय करणार आहे आपण माती काढायचा. तर आता पाहू आपल्याला या ठिकाणी पाणी भेटते का. मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किपवर एवढी शेवटपर्यंत बघा. आपण या ठिकाणी आता हे कोयत्यानेच उकरणार आहे आणि पाणी काढणार आहे. तर मित्रांनो हे बघा, आपण हातानेच उकरायला लागलो. आपल्याकडनं हातार नाही काही, त्याच्यामुळे ना आता आता बघा या ठिकाणी ना पूर्ण वलवा लागलेली आहे. बघा हे पूर्ण वलव आहे. आता थोडं लागणार आहे मित्रांनो पाणी. आता थोड्याच याच्यामध्ये अंतरावर पाणी असणार आहे. आता आपण हे उकरायला लागलोय. पाहू आता आपल्याला किती याच्यामध्ये पाणी भेटतंय. कारण आहे ना थोडेसे याच्यावरती हे पाणी असणार आहे. हे बघा मित्रांनो, फायनली आपल्याला पाणी भेटलेले. हे बघा पाण्याचं उभं चाललेले.
तुम्ही पाहू शकताय. हे बघा या ठिकाणी आपल्याला पाणी या ठिकाणी भेटलंय. बघा आता हे पाण्याचं जे उघड आहे हे पाणी आता या ठिकाणी आपल्याला भेटलं आहे. फक्त अजून जरा खोल खायला लागणार आहे आपल्याला, तेव्हा मग ते पाणी आपल्याला पूर्णपणे भेटलं. हे बघा फायनली पाणी या ठिकाणी आपल्याला हे उबड सापडलेले पाण्याचा. बघा उबड मित्रांनो पाणी, बघा पाण्याचं कसलं जबरदस्त जरा मोठे. बघा पाणी, हे बघा मित्रांनो कसं पाणी आहे. मग हे बघा मित्रांनो पाणी, हे बघा पाहू शकता तुम्ही. बघा पाणी, हे बघा पूर्णपणे काढला होता हे, कारण इथं पाणी कधी आटत नाही मित्रांनो. वर्षभर पाणी असते, पण ते खाली त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला काढायचं जमत नव्हतं पाणी. हे बघा मित्रांनो एक नंबर पाणी. बघा तुम्ही पाहू शकताय. हे बघा उबड, बघा कसला पाण्याचा. ही जी उकळी पाण्याची बघा खालून जमिनीतून ही पाण्याची कशी उकळी आहे बघा. हे उबड आहे हा पाण्याचा, तुम्ही पाहू शकताय. बघा हे बघा पाण्याचा हा उबड आहे, खालून पाणी जमिनीतून पाणी येतं मित्रांनो. हे एक नंबर असं या ठिकाणी पाणी भेटतंय. बघा आता मी तुम्हाला दाखवतोय. ह्यो पाण्याचा जो उबड आहे हा जमिनीतून कसा उकळी मारतोय बघा पाण्याची. हे बघा, तर बघा 2 मिनिटामध्ये पाणी मित्रांनो एवढं सापडलं आपल्याला. हे बघा एवढं पाणी साचलंय 2 मिनिटामध्ये. आपण हातानेच उकरले. आता हे पूर्ण भरणार आहे. आता थोडंसं आपण पायसर केलेले तुम्ही पाहू शकता. हे बघा हे काय आपण जास्त खोल नाही केला. आता हे पायसर केलेले हे भरपूर असं पाणी या ठिकाणी भेटलंय मित्रांनो. हे बघा पाणी जरा जास्त साचलं याच्यामध्ये. बघा मित्रांनो मी तुम्हाला पाणी दाखवतो. एवढं पाणी भेटलं बघा. आपण एवढी माती हातानेच उकरली. आपल्याकडे हाताने नसल्यामुळे आपण ही हातानेच काम केलेले. आणि एवढं तर चला हे बघा मित्रांनो फायनली आपण या ठिकाणी आता हे पाणी काढलेले या जमिनीमधून. हा जो डवरे हा आपण उकरलेले फायनली आपण हे पाणी काढलेले. तर चला मित्रांनो हे बघा भरपूर असं पाणी. तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.